लालबागच्या राजाचं विसर्जन हे पार पडत आहे आणि आपल्यासोबत आहेत पालकमंत्री आणि मंत्री दीपक केसरकर सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, दरवर्षीप्रमाणे तुम्ही तराफावर पाहायला मिळत आहे लालबागच्या राजाचं विसर्जन हे पार पडत आहे. काय नेमक्या भावना आहेत? हे एक भाग्य असतं आणि त्यांची इच्छा असते की आपण यावं. ज्यावेळेला मी पहिल्यांदा यायला सुरुवात केली त्यावेळेला मी साधा आमदार होतो. कदाचित आमदार होण्यापूर्वीसुद्धा आलो असेल. नंतर आमदार झालो, मंत्री झालो. करोनाचा काळ वगळला तर ह्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. आणि त्याच्यामध्ये जे समाधान असतं की आपण जाऊन येतो, दर्शन घेतो, परंतु बाप्पाला ज्यावेळेला निरोप द्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला तो निरोप द्यायला मिळणं आणि त्यावेळेला त्यांचा आशीर्वाद घेणं. आणि हा आशीर्वाद फक्त मी एकटा घेत नाही, मुंबईची लाखो जनता घेत असते. आणि त्याच्यामुळे एक आवडतं दैवत आहे अख्ख्या मुंबईकरांचं, महाराष्ट्रवासियांचं आणि आता संपूर्ण भारताचं. आणि जगभर आता गणेशोत्सवाचा प्रसार होतो आहे. आणि खरोखर आनंद होतो की एक मराठमोळा सण जगामध्ये सगळा साजरा केला जातो आणि अनेक देशांचे प्रमुख या सणाला उपस्थित राहतात. आणि हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुका काढल्या जातात. एक आनंद असा आहे की भारतीय संस्कृती विस्तारते आणि मराठी माणसं आपला झेंडा 7 समुद्र पार नेत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. सर, यामध्ये पाहायचं तर अनेक राजकीय मंडळी आपल्याला लालबागच्या राजाला येताना दिसतात. काय नेमक्या भावना असतात किंवा मग काय नेमकं वैशिष्ट्य म्हणावं लालबागच्या राजाचं की ते सेलिब्रिटी असेल, राजकारणी असेल, या सगळ्यांनाच एक आकर्षण त्याचं आपल्याला पाहायला मिळतं? नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. प्रत्येकजण आपल्या परीने काहीतरी मागत असणार आणि त्या पूर्णसुद्धा होत असतील म्हणून लाखो लोक इथे येतात. आणि मला वाटतं दररोजची संख्या ही 1.5 ते 2 लाखाच्या घरामध्ये जाते की देतात. दर्शन देणंसुद्धा कठीण असतं. अनेक वेळा लोक म्हणतात आणि टीका करतात की याचे जे कार्यकर्ते आहेत लोकांना पुढे ढकलतात, परंतु तेवढ्या लोकांना पुढे आपण जर पुढे केलं नाही तर लाख लोकांना दर्शन होऊच शकत नाही. त्याच्यामुळे ही एक कसरत असते. लालबागचे जे मेंबर्स आहेत आणि त्यांचं जे बॉडी आहे, प्रशासकीय मंडळ आहे, यांचं आणि पोलिसांची दोघांची तारेवरची कसरत असते. आणि प्रत्येक जो बाहेरून मनुष्य येतो तो म्हणतो मला दर्शन झालं पाहिजे, त्याच्यामुळे तो कुठून तरी आपला वशिला लावण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ही तारेची कसरत या मंडळाचे अध्यक्ष, सचिव सगळे करत असतात आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. 11 दिवस ह्याच्यातला कोणी झोपत असेल असं मला वाटत नाही. अनेक वेळेला पोलीस आणि मंडळामध्ये प्रसंगी संघर्षाचे प्रसंग आले. ज्यावेळेला मी गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला असे प्रसंग आलेले होते, पण राजाने स्वतःच त्याच्यातून वाट काढली आणि दिमागदार वाटचाल ही पुढे चालू ठेवली. हेच लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.